नमस्कार. मावळ 24 तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी महादेव वाघमारे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील आंधरमावळातील इंगळूण ग्रामपंचायत हद्दीतील पारिटेवाडी या पारिटेवाडी परिसरातील जागृत देवस्थान महादेवी देवस्थान या महादेवी देवस्थानचा जो जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे ते युवा उद्योजक संदीप शेठ टकले यांच्या वतीनं या सह्याद्रीच्या डोंगर रांगात वसलेल्या या महादेवी देवीचं जे स्थान आहे गेल्या अनेक वर्षानुवर्षे इथल्या भाविकांचं श्रद्धास्थान आहे. इथल्या ग्रामस्थांच्या वतीनं नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो. महिला भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात आणि नवसाला पावणारे ही श्री महादेवी मंदिराच्या परिसरामध्ये आत्तापर्यंत 2 करोड रुपयाचा खर्च करून या मंदिराचं सुशोभीकरण केलेलं आहे. तर युवा उद्योजक संदीप टकले आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ. काय नेमकं सांगाल की 2 करोड रुपयाचा खर्च तुम्ही खर्चाने करून आज मंदिराला एक आकार देण्यात आलेला आहे आणि यामुळं या आंधरमावळ परिसरातील नागरिकामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि पर्यटक मोठ्या प्रमाणात येऊ लागलेले. काय सांगा? हे श्री महादेवी मातेचं मंदिर आहे आणि ह्या मंदिरामध्ये म्हणजे एक जागृत देवस्थान आहे. स्वयंभू मूर्ती आहेत. ह्या आता जे मंदिर आपण पाहतोय ह्या मंदिरापासून महादेवीगड सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेला आहे. महादेवी गडावर कपारीमध्ये ह्या मंदिर मूळ स्थान तिथं आहे. पण त्याचं हे पिढीजात हे खाली मंदिर होतं. एक छोटं पात्र्याच्या शेडमध्ये होतं. कालांतराने आम्ही 1985 सालापासून मी इथं राहतो. 1985ला जेव्हा आम्ही आलो तेव्हा आम्ही इथं एका भाड्याच्या घरात राहत होतो. आजपर्यंत आम्हाला त्या मंदिरापासून किंवा त्या देवीच्या आशीर्वादाने बऱ्यापैकी आर्थिक परिस्थिती सुधारली आणि त्या परिस्थितीमध्ये असं ठरलं की आम्ही घरात निर्णय घेतला की आपल्याला मंदिराची जीर्णोद्धाराचं काम करायचं आणि हे मंदिर उभं करायचं. तर 2011-12ला ह्या मंदिराचं काम चालू केलं होतं. साध्या स्वरूपात मंदिर उभं केलं होतं आम्ही, म्हणजे कलशाचं मंदिर तयार केलं होतं. आणि नंतर मग कलशाचं मंदिर झाल्याच्यानंतर आता असं वाटलं की ह्या मंदिराला सुशोभित असावं, याच्याकडे लोकांचं लक्ष जावं. कारण हे देवस्थान हे म्हणजे भारतातलं दुसरं आणि महाराष्ट्रातलं पहिलं, म्हणजे महाराष्ट्रात एकमेव देवस्थान हे आहे आणि भारतामध्ये असं अजून एक देवस्थान कर्नाटक राज्यामध्ये. म्हणजे त्यामुळं असं वाटलं की ह्या देवस्थानची प्रसिद्धी व्हावी, याची माहिती लोकांपर्यंत पोचावी. तर लोक कधी येतील, त्यांना काहीतरी पाहण्यासाठी काहीतरी इथं म्हणजे सुविधा असाव्या. तेव्हा त्या पर्यटनाच्या दृष्टीने जर विचार केला तर आजकाल लोक पर्यटनासाठी खूप फिरायला येतात. त्यामुळं डोंगरात पाणी फेसळणारे धबधबे पाहत असतात. तर त्यावेळेस हे मंदिर जर कुठंतरी कुशीत मिळालं तर कदाचित लोकांचं अजून लक्ष त्याच्याकडे जाईल. या उद्देशाने मंदिराचं सुशोभीकरण करण्याचा विचार केला. आणि मग मंदिराच्या सुशोभीकरणात काय काय असावं की ज्या गोष्टी अशा असाव्यात की ज्यातून आपल्या गावाचं नाव एका जिल्ह्याच्या नकाशावर म्हणा किंवा राज्याच्या नकाशावर कसं येईल, मग त्याकरता ज्या सुविधा पाहिजेत मग त्या असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये आता जे काय आहे ते 2 एकर जागेला वॉल कंपाऊंड करून त्याच्यात भराव केला. लॉन टाकण्याचं काम चालू आहे. साईडनी चालण्यासाठी पाथवे केले आहेत. म्युझिक सिस्टम बसवलं जेणेकरून चालणाऱ्या लोकांसाठी म्हणजे एक स्लो म्युझिक ऐकायला मिळेल. इथं जी एक पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट राहावी या उद्देशाने इथे केले. झाडांचं लागवड केलेली आहे आत्तापर्यंत. आणि नक्षत्रवनाची कन्सेप्ट आम्ही इथं राबवत आहोत. नक्षत्रवन कदाचित माझ्या माहितीप्रमाणे आपल्याकडं मावळ तालुक्यात नक्षत्रवन अजून नाही, तर ते नक्षत्रवन आपण इथं राबवण्याचा प्रयत्न करतो आहे की जेणेकरून त्या वनाची निर्मिती झाली. तर एकमेव असं असेल इंगळूण गाव की जिथं मावळातलं एकमेव नक्षत्रवन असेल. त्याशिवाय शिवाजी महाराजांचा 15 फुटी अश्वरूढ पुतळ्याची निर्मिती करायचं हाही उद्देश आहे. भारतातला सगळ्यात उंच फ्लॅग या ठिकाणी असावं जेणेकरून म्हणजे गुगलवर सगळ्यात हायेस्ट फ्लॅग विचारला तर सगळ्यात पहिलं इंगळूणचं नाव यावं, या उद्देशाने तो एक फ्लॅग उभा राहायचा आहे. आणि भारताबद्दल आम्हाला अभिमान असल्यामुळं आम्ही आमच्या देशाचं अभिमानाचं एक प्रतीक म्हणून राष्ट्रध्वज हे करायचं आहे. त्याचबरोबर शिवाजी महाराज आपल्या आराध्य दैवत आहे, ज्यांच्यामुळं आपण आज जगतोय. जे काही वातावरणामध्ये आपण राहतोय हे महाराजांच्या कृपा आशीर्वादामुळे. म्हणून त्यांची एक भविष्यकाळात येणाऱ्या लहान मुलांना त्यांची ओढ निर्माण व्हावी, त्यांचे म्हणजे गोष्टी माहिती पडाव्यात. मग हळूहळू त्याच्यासाठी आपल्याला महाराजांचा पुतळा असावा असं मला वाटतं. म्हणून त्या उद्देशाने आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा घेण्याचं निश्चय केलेला आहे आणि लवकरच तोही बसवण्यात येईल. साधारणपणे हे कामकाज 25 एप्रिलपर्यंत हे कंप्लीट करून 25 एप्रिलला याचा एक चांगल्या लेवलला एक भव्य दिव्य असा कार्यक्रम घ्यायचा असं प्लॅनिंगमध्ये आहे. शिवाय महादेवी गडावर जाण्याकरता रस्त्याची निर्मिती केली. पूर्णपणे 1.7 किलोमीटरचा रोड बनवला आहे. सगळ्या दरीखोऱ्यातून रस्ता बनवला आहे. वड्यांवर ब्रिज टाकून तो रोड शेवटपर्यंत नेला आहे. त्याच्यातला 1 किलोमीटर डांबरीकरण पूर्ण झालेलं आहे आणि आता 700 मीटरचं उर्वरित बाकी. तेही काम
काम लवकरच पूर्ण होईल साधारणपणे, असं हे सगळं खर्चाचा विचार करता हे अमाऊंट गेलं. मला खर्च सांगणं माझं उद्दिष्ट नाही, तर मला माझ्या देवीचं हे जागृत देवस्थान आहे याची माहिती लोकांपर्यंत पोचावी आणि अनेक भाविकांचं श्रद्धास्थान बनावं, लोकांनी इथपर्यंत पोचावं, ह्या उद्देशाने याचं सुशोभीकरणाचं काम हातात घेतलेलं आहे. आज जे काही काम चाललेलं आहे हे महादेवी प्रतिष्ठानच्या छत्रछायेखाली काम करतो आहे. महादेवी प्रतिष्ठानची एक निर्मिती केली आम्ही आणि त्याच्यामध्ये असंख्य म्हणजे जे काही गावातले तरुण आहेत, मुंबईला राहणारे तरुण आहेत, गावात राहणारे तरुण आहेत, ह्या तरुणांची एक त्याच्यामध्ये एक टीम बनवली आणि त्या टीमच्या नेतृत्वाखाली या मंदिराचं काम करतो आहे. आज गावातले स्वयंस्फूर्तीने एक 4-5 लोक आहेत जे की कंटिन्यू मागच्या 31 डिसेंबरपासून कामाची सुरुवात झाली त्या दिवसापासून आजपर्यंत ते त्या जागेवरती राबत आहेत. म्हणजे हे त्यांनी स्वखुशीने केलेलं कामकाज आहे आणि बरंचसं काम आता चालू आहे. आता मंदिराचं काम बऱ्यापैकी कंप्लीट झालं होतं, त्यामुळं नवरात्र उत्सव असतो. नवरात्र उत्सव मग कसा साजरा करायचा, तर मग चला एक चांगल्या यांनी कसा करता येईल त्याप्रमाणे आम्ही नवरात्र उत्सवाचं नियोजन केलं आणि संध्याकाळची आरती, दिवसभराचे कार्यक्रम, रात्रीचा गरबा, म्हणजे एक बायांना, गावातील महिलांना एक संधी मिळावी, काहीतरी प्लॅटफॉर्म मिळावा या उद्देशाने आजच्या दिवसामध्ये आम्ही खेळ रंगला पैठणीचा हाही कार्यक्रम आयोजित केला आहे. या पद्धतीने असं कामकाज चालू आहे आणि भविष्यात आता मला सांगा की या ठिकाणी येण्यासाठी वडगाववरनं पुण्यावरनं किती किलोमीटरचं अंतर आहे? आता हे जे आपल्याला पुण्यापासून पुणे स्टेशनवरून जर यायचा विचार केला तर साधारणपणे एक 60 किलोमीटरपर्यंत आपल्याला इंगळून हे गाव मिळेल गुगलवरती, मॅपवरती. आणि तळेगाववरनं 36 किलोमीटर, कान्हेपाटा हायवेवरनं 22 किलोमीटरवरती बरोबर मंदिर आहे. म्हणजे आपण मॅपवर पण महादेवी टेम्पल हे आहे, त्यामुळं महादेवी टेम्पल टाकलं तर इंगळूणचं नाव डायरेक्ट येतं. आता या जी मंदिराच्या परिसरामध्ये वर्षभर काय काय कार्यक्रम आयोजित करण्यात येतात? या वर्षभरामध्ये पौष पौर्णिमेला महादेवीची हे ग्रामदैवत आहे, ह्या ग्रामदैवताची यात्रा असते आणि त्या दिवशी मंदिराची गावची यात्रा असते. त्याशिवाय कृष्ण पक्ष द्वितीया एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे पौर्णिमा झाली, हनुमान जयंती झाली का त्याच्या दुसऱ्या दिवसाला महादेवी मंदिराचा जीर्णोद्धाराचा कळस रोहन झालं होतं, त्यामुळे तो वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. शिवाय चैत्र महिन्यामध्ये नवरात्र असते आणि आत्ताची नवरात्र असते, असे एकंदरीत 4 कार्यक्रम केले जातात. तर अशा पद्धतीनं उद्योजक संदीप शेठ टकले यांच्या वतीनं महादेवी मंदिराचा जो हा जीर्णोद्धार केलेला आहे आणि पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे की या ठिकाणी आल्यानंतर पावसाळ्यामध्ये एक वातावरण प्रफुल्लित असतं की डोंगराच्या बाजूनी धबधबे वाहत असतात आणि निसर्गाचा जो करिश्मा आहे तो आंधरमावळामध्ये पाहायला भेटत असतो. तर मंदिराच्या परिसरामध्ये जे विद्युत रोषणाई केलेले, बाजूला असणारं वनक्षेत्रामधले असणारे वन्यजीव आणि वन्यजीवांचे येणारे आवाज, यामुळे इथं शहरी भागातनं आलेल्या नागरिकांना एक आकर्षण असतं. तर अशा पद्धतीनं आम्ही या महादेवी मंदिरामध्ये जो नवरात्र उत्सव होतो तो पण जोरदारपणे साजरा केला जातो. तर काही जर सायंकाळच्या वेळी इथं आला तर इथला परिसर एक प्रसन्न करणारा आहे. अशा या महादेवी मंदिराच्या परिसरामध्ये जर भाविकांना आल्यानंतर त्यांना चालण्यासाठी सुसज्ज रस्ते आहेत, त्यानंतर लॉन आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पण या ठिकाणी बनवण्यात येणार आहे आणि 160 मीटर उंचीचा भारतीय तिरंगा ध्वज या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. अशा पद्धतीनं आपण जर विचार केला तर आंधरमावळामध्ये पर्यटकांचं आकर्षण म्हणून महादेवी मंदिराकडं पाहिलं जातं. हे जे आकर्षक मंदिर आहे, मंदिराकडं आपण पाहिल्यानंतर कळतं इथली विद्युत रोषणाई, या मंदिराचं जे बांधकाम आहे, जर आपण बांधकामाकडं पाहिलं तर मराठवाडा बाजूला जे हेमाडपंथी मंदिर असतात अशा पद्धतीची रचना या ठिकाणी केलेली. तर बरेचसे ग्रामस्थ आहेत, आम्ही ग्रामस्थाकडनं जाणून घेणार आहोत. ह्या बाजूला काय नाव तुमचं आणि काय सांगाल महादेवी मंदिरासंदर्भात? आज जे हे मंदिर आहे या मंदिराच्या परिसरात आल्यानंतर एक प्रसन्नपणा वाटतो आणि पर्यटकांचं आकर्षण ठरत आहे. नमस्कार, माझं नाव नारायण पारिटे. खरं तर आमचं हे जे मंदिर होतं एकदम छोटीशी वास्तू होती, पुरातन मंदिर आहे आमचं महादेवीचं. पण आमचे सरपंच माननीय संदीप भाऊ टकले यांनी त्यांचा संकल्प होता की हे मंदिर आपल्याला एक चांगल्या भव्यदिव्य आकारामध्ये घडवून आणायचं आहे
आणि त्यांनी अक्षरशः त्यांचं असणारं स्वप्न पूर्णत्वात उतरलं आणि हे मंदिर इतकं मोठं झालं त्याच्यामुळं आमच्याकडं येणारे जे पर्यटक आहेत ते खूप संख्येने येऊ लागले. आमच्या गावाकडे एक वेगळ्या दृष्टीने पाहू लागले. आमच्या गावचं वैभव त्या मंदिरामुळे वाढले. त्याच्यामुळं आम्ही भाऊंना मनापासून खूप धन्यवाद देतो. त्यानंतर हे जे मंदिर आहे आमचं महादेवीचं हे खूप जागृत देवस्थान आहे. नवसाला पावणारी अशी आमची महादेवी हे आमचं असं मंदिर आणि ह्या मंदिराची जी कलाकृती वगैरे भाऊंनी जी साकारलेली ती खरंच अतिशय म्हणजे पुरातन काळातील जे मंदिर असतं अगदी त्या मंदिराप्रमाणे त्यांनी त्यांच्या संकल्पनेतून ते मंदिर साकारलेलं आहे. त्यामुळं आम्ही खूप धन्यवाद देतो भाऊंना की भाऊंमुळं आमच्या असणाऱ्या ह्या गावाचं वैभव वाढलं, सुंदरता वाढली आणि आमच्या गावाकडं येणारे पर्यटक हे खूप चांगल्या संख्येने वाढले. तर आता आम्ही या मंदिरामध्ये असणारे काही भाविक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. या ठिकाणी महिला भाविक आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की महादेवी मंदिराचं हे जे सौंदर्य आहे हे उभारण्यामध्ये उद्योजक संदीप शेठ टकले यांचा सिंहाचा वाटा आहे. पण या गावाला एक नवीन ओळख या मंदिरामुळे निर्माण झालेली आहे. काय नाव तुमचं आणि काय सांगाल? बबन पारेडी. काय सांगाल मंदिरासंदर्भात? बोलायला सुरू करा. मंदिरासंबंधातून सांगायचं असं की ज्यांनी कामं केल्यात ना त्यांचं आम्हाला वाटतं कौतुक करावं. बरोबर आहे का नाही? आज एवढं मोठं काम केलं, काम करताना कुठंतरी अडचणी येतात, सगळ्याला तोंड देऊन तो यशस्वी झाला. म्हणजे कोणी केलं काम? संदीप टकलेंनी केलं ना. म्हणजे ज्यांनी केलं त्याचं असं वाटतं थोडंफार कौतुक करावा. एवढंच बोलणे आपलं. काय नाव तुमचं? बबन धोंडू पारेडी. बरं, तुमचं नाव काय आणि काय सांगा? लक्ष्मण बाबा पारेडे. कारण असणारी आमची महादेवी पुरातन वास्तू आहे. आमचे गडावरती मुख्य स्थान आणि हे असणारं त्याचं छोटंसं बारकं स्थान आहे. परंतु याच ठिकाणी ही वास्तू अशी भव्य दिव्य स्वरूपात निर्माण केलेली आहे आणि असा परिसरसुद्धा सुशोभीकरण चांगल्या प्रकारे केलं असं आमचं ते संदीप शेठ टकले यांनी चांगल्या प्रकारे गावची शोभा वाढवलेली आणि गावामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचे ते काम करतात. आणि असे असणारे आमची महादेवी ही नवसाला पावणारी देवीसुद्धा आहे. पूर्वीच्या काळामध्ये आमच्या वड्याच्या ठिकाणी एक गुहा आहे. त्या गुहेमध्ये पूर्वीची लोक आपल्या गावामध्ये जे धान्य तयार होतं ते सर्व नेऊन आपल्या त्या गुहेमध्ये ठेवायची. परंतु कुठल्याही चोराचं त्याच ठिकाणी नेण्याचा प्रकार होणार नाही अशी असणार ही देवी आहे. आणि बहुतेक अशा लोकांना तिचं पावनसुद्धा झालेली अशी असणारी आमची महादेवी आहे. काय नाव तुमचं आणि काय सांगा? नमस्कार, माझं नाव अलका पोपट टकले. मी 1987 साली इथं कामाला म्हणून आलेली होते. माझे मिस्टर 9 दिवसाचे उपवास करायचे आणि त्या काळामध्ये साधारण हे मंदिर साधं होतं पत्र्याचं आणि गडावर हे मेन स्थान होतं. तर रोज देवीला पाणी घालायला माझे मिस्टर इथं यायचे. असं करता करता आम्हीसुद्धा यायला लागलो आणि आम्हाला म्हणजे असं खूप काही जाणवायला लागलं, म्हणजे चांगलं ऊर्जा मिळायला लागली. त्यामुळं आम्ही येतच राहिलो आणि त्याच्यानंतर संदीप रोज देवीला पाणी घालायला यायला लागला, रोज पाया पडून आणि त्याला अनुभव यायला लागले. अनुभव आल्यामुळे आणि ही नंतर मग मी सुद्धा येऊ लागले. त्याचप्रमाणे थोडं थांबा. तर ही देवी पावन झाली आणि साक्षात दर्शन द्यायला लागली आणि ही जागृत देवी आहे. आणि मेन म्हणजे महादेवी म्हणजे पार्वतीचा अवतार. आणि खरंच आहे, श्रद्धा आणि विश्वास याला फार महत्त्व आहे आणि भावसुद्धा आपल्या मनामध्ये चांगला पाहिजे. आणि भावप्रमाणे जर आपण केलं तर आपल्याला ऊर्जा नक्कीच मिळते. आणि ही जर आपण विश्वास ठेवला तिच्यावर, आणि असं नाही आहे की एकदा दर्शन केलं ना आपल्याला लगेच फळ मिळेल असं नाही. अशा खूप वेळा गटांगळे खायला लागतात, पण आपली ही देवी कधीच ऊर्जा कमी होऊ देत नाही आणि सातत्याने तिचं दर्शन आपण करतच राहिलं पाहिजे. आपल्या मनातला भाव कुठेही कमी होऊ दिला नाही पाहिजे. आणि माझ्या मुलालाही तेच अनुभव आलेले आहेत आणि त्याच्यामुळं त्याला साक्षात काय झालं असेल ते त्याला माहिती. मलासुद्धा त्यांनी सांगितलेलं नाही आहे, परंतु त्याला इतकी म्हणजे उमेद आली की त्यांनी हे भव्य दिव्य सगळं उभारण्याचं मनात
ठाव घेतला आणि एकदा त्यांनी ठाव घेतला की तो कधी सोडत नाही, ते पूर्ण करतोच. आणि माझ्या शब्दाला तर मी त्याला नाही म्हणले तरी तो ऐकणार नाही, हे मला चांगलं माहीत आहे. आणि देवी त्याला पूर्ण प्रसन्न आहे, देवीचा हात त्याच्या पाठीवर आहे असं मी म्हणेल. आणि हे भव्य दिव्य जे आज दिसतंय, आणि मला वाटतं असं इथल्या सगळ्या लोकांनी मनोभावे आणि श्रद्धेने आणि विश्वास याला फार महत्त्व आहे. या विश्वासाने जर तुम्ही जर देवीचं दर्शन केलं आणि रोज जर देवीला आले, आणि याच्या पाठीमागं मी जे म्हटले माझे मिस्टर येत होते, त्या काळात इथं साधं पत्र्याचं मंदिर होतं, पण आम्ही पूर्वीपासून हे 9 दिवस उपवास करायचो. आणि माझ्या मिस्टरांनाही पण खूप भाव होता, त्यांना नेहमी वाटायचं हे मंदिर चांगलं व्हावं, हे मंदिर चांगलं व्हावं. प्रत्येक वेळा गावकऱ्यांना ते म्हणायचे मी देईन 1 गोणी सिमेंट, मी देईन 2 गण्या सिमेंट, परंतु नाही, त्याच्या मुलांनी ते त्यांचं स्वप्न पूर्ण केलं. एवढं बोलून मी माझं 2 शब्द. काय नाव तुझं, काय सांगशील? विश्वजित संदीप. नमस्कार, माझं नाव विश्वजित संदीप टकले. आज इथं महादेवीचं मंदिर ते आज खूप छान झालेलं आहे. तर मला याचाच आनंद आहे की पप्पा अजून काही काही करतील, अजून काही झालं की मला याचा आनंद होईल. तर या ठिकाणी मावशी, तुमचं नाव काय आणि मंदिरासंदर्भात काय सांगाल? काय नाव तुमचं आणि बरं, काय नाव तुमचं, काय सांगाल? सोनम नागेश पांगारे. तर आमच्या या गावामध्ये महादेवीचं जे मंदिर आहे, तर ते महादेवी ही देवी जागृत आहे. तर पहिले हे मंदिर खूप छोटं होतं, पण माझे सरपंच संदीप भाऊ टकले यांनी ह्या मंदिराचं काम खूप छान केलेलं आहे. तर मला खूप आनंद होत आहे. ह्या देवीचं दर्शन घेण्यासाठी बाहेरून पण भक्त येतात दर्शनासाठी, तर खूप छान वाटतं आम्हाला. तर अनेक महिला आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे. तर ग्रामीण भागातलं हे महादेवी मंदिर आहे. या मंदिरामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. आणि ह्या मंदिरामुळं या परिसरामध्ये पर्यटकात वाढ झालेली आहे. आणि पर्यटकांत वाढ झाल्यामुळं या परिसरातील भूमिपुत्रांना काही नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. आणि उद्योजक संदीप शेठ टकले यांनी जो पुढाकार घेतलेला आहे की खर्चातनं या ठिकाणी आत्तापर्यंत त्यांनी 2 कोटी रुपयाचा खर्च केलेला आहे. आणि या 2 कोटी रुपयाच्या खर्चामधनं आज या मंदिराला एक नवा आकार आलेला आहे. बरेचशा महिला आहेत आणि हे मंदिर आहे, मंदिर बनवत असताना त्यांनी जे मंदिराची कोरीव काम असन किंवा महादेवीची मूर्ती आहे या ठिकाणी, अशा पद्धतीनं एकदम सुसज्ज अशी ही मूर्ती आहे. आणि मंदिराची विद्युत रोषणाई ही परिसरातील लोकांसाठी एक आकर्षक दिसत आहे. तर आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी संदीप टकले यांच्याकडनं काय सांगाल की परिसरातील नागरिकांना काय आव्हान कराल, की त्यांना काय सांगाल नेमकं? ही जी महादेवी मातेचं मंदिर आहे, या मंदिरामध्ये जे श्रद्धास्थान आहे, आपण श्रद्धेने या जे सगळे भाविक येत आहेत, आत्तापर्यंत इथं जे कामगार लोक जी कामाला आली त्या लोकांचे सुद्धा अनुभव ऐकायला खूप छान आहेत. पण आता कसं होतं, ते सगळ्यांना सांगत नाहीत काय घडणाऱ्या घटना. पण त्यांनी माझ्याशी बऱ्याच गोष्टी शेअर केल्या. जे कामगार इथं जे काम करत होते आत्तापर्यंत वेगवेगळ्या भागातून, आता याचे जे मंदिर बनवणारे शिल्पकार होते ते नांदेडचे होते, काही लोक UP बिहारची पण लोक होती. म्हणजे ह्या लोकांचे जे अनुभव आहेत ते सुद्धा अनुभव त्यांनी इथं सांगितले. आता जर हे सगळे अनुभव जर सगळ्यांना कळले तर म्हणजे त्या गोष्टीचं, पण तुम्ही स्वतः या, अनुभव घ्या, तुम्हाला स्वतः त्याचं फळ मिळेल. तुम्ही आपल्या कुठल्याही म्हणजे काही मागण्याच्या हेतूने कधीच देवाजवळ जायचं नसतं. आपण त्याच्यासाठी काय करतो हे महत्त्वाचं असतं. आपण त्या देवासाठी किंवा त्या श्रद्धेसाठी काय करतो ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आपण प्रत्येक गोष्ट मला काय मिळाली यासाठी जर केली तर ती कधीच सक्सेस होत नाही. त्यासाठी आपण त्याच्यासाठी काय करतो तेव्हा ते आपल्याला रिप्लायमध्ये मिळत असतं. आपण जेव्हा भात पेरताना थोडेसे भात लावत असतो, पण त्याचं परिवर्तन खूप मोठ्या भातात होत असतं. म्हणजे हे साधं उदाहरण, याच्यावरूनच आपण समजून घ्यायचं की आपण काय करतो त्याच्या बदल्यात आपल्याला मिळणार आहे. पण आपण काहीच केलं नाही तर काहीच होणार नाही.
यासाठी सगळ्यांनी आपल्या श्रद्धास्थानी आपलं ग्रामदैवत आहे, आपल्या देवाविषयी आपल्या भक्तिभावाने आपण त्याच्यातलं धार्मिक जे काही आपलं वास्तव आहे ते जपूयात. आपण सगळेजणं म्हणजे आजपर्यंत इथं ज्या काही गोष्टी घडत होत्या त्या गोष्टी आपण टाळूयात. म्हणजे कुणी धूम्रपान करून किंवा दारू पिऊन मंदिरात येऊ नये, त्याची श्रद्धा टिकावी याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. गावात असा कुठलाही व्यक्ती आला की जो म्हणजे दारू पिऊन इथं आत येत असेल तर त्याला आपण स्वतः थांबूयात, त्याला सांगूयात की तू नशा न करता इथं ये, तेव्हाच त्याला म्हणजे प्रवेश देऊयात. अशा बऱ्याच गोष्टी आपण स्वतःहून इथं आल्यानंतर आपल्याला आता प्रसाद मिळतो केळी म्हणून, तर आपण त्या साली बाहेर टाकतो. ह्या साली किंवा हे प्लास्टिक नाही टाकलं पाहिजे. आपल्या गावाला जर आपण पर्यटनाच्या दृष्टीने प्रयत्न करत असो तर आपल्या गावामध्ये आपण पर्यटनाचा जर प्रयत्न करणार असेल तर त्यासाठी आपल्या गावात कुठेही कचरा होणार नाही, रस्त्याला कुठं घाण दिसणार नाही, याच्यासाठी प्रयत्न करूया. आपण सगळ्यांनी मिळून जर संकल्प केला तर आपलं गाव स्वच्छ राहील, सुंदर राहील आणि त्या गावामध्ये पर्यटक 100% गावामध्ये येतील आणि आपल्या गावाची उपजीविका आपल्या स्वतःच्या कर्तृत्वातून निर्माण होईल. आपली जी लोक मुंबईला कामाला जात आहेत किंवा बाहेर कामाला जात आहेत त्यांना भविष्यात येत्या 2-4 वर्षानंतर जायला लागणार नाही याची खात्री मी देतो. पण आपण सगळ्यांनी एकजूट झालं तरच हे काम होईल, माझ्या एकट्याच्याने होणार नाही. हे कुणी एकटा काम करू शकत नाही, याच्यासाठी सगळ्या लोकांचं सहकार्याची गरज असते. तुम्ही सगळे माझ्या पाठीशी उभे आहेत म्हणूनच हे काम मी करू शकतो आणि असाच पाठिंबा मला कायम ठेवा. मी आपले आभार व्यक्त करतो. अंदर मावळामध्ये पर्यटनाला येत असाल तर महादेवी मंदिराकडं अवश्य एकदा या. इथल्या निसर्गरम्य परिसरामध्ये आपण महादेवी मंदिरात येऊन दर्शन घेतल्यानंतर आपल्याला अवश्य समाधान भेटेल. कारण इथलं हे मंदिर मावळ तालुक्यासह पुणे जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रात चर्चेला आलेलं आहे. कारण इथलं हे वातावरण म्हणजे देशातील प्रत्येकांना एक आकर्षित करणारं वातावरण आहे की या आंदरमावळामध्ये असणारे धबधबे, इथलं असणारं वन्यजीव आणि वने, ही इथली असणारी प्रसन्न हवा आणि सह्याद्रीचा डोंगर, यामुळे पर्यटकांचा ओढ या आंदरमावळामध्ये असते. आणि महादेवी मंदिरामध्ये इथं दर्शनाला आल्यानंतर वेगळाच एक नवचैतन्य मिळतं. तर अवश्य आपण या ठिकाणी भेट द्या. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.